आपल्या सोबत आहेत नागपूर भाजपचे अध्यक्ष दयाशंकर तिवारीजी। सर, महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची छाननी करण्यासाठी सर्वे केले जाणार आहे। कशा प्रकारे हे सर्वे, कधी आणि किती सर्वे असणार? भारतीय जनता पक्षाची यंत्रणेप्रमाणे नेत्याच्या म्हणण्यावर तिकीट देणं हे नाही, कार्यकर्त्यांच्या म्हणण्यावर आणि सर्वेच्या आधारावर जे निकष येते त्याच्या आधारावर तिकीट देतात। भारतीय जनता पक्षाचे 3 सर्वे होतात, ते सर्वे सध्या सुरू व्हायचे आहे। सर्वे झाल्यानंतर ते सर्वेचा जो रिझल्ट येईल ते तिघांचा एकत्रीकरण करून जे त्याचं जे जिस्ट निघते त्या आधारावर भारतीय जनता पक्ष निर्णय घेते। याशिवाय कार्यकर्त्यांच्या मनोगतसुद्धा पक्षश्रेष्ठीकरण ऐकलं जाते आणि या सर्वाचा संमिश्रण करून भारतीय जनता पक्ष आपला उमेदवार निश्चित करते। सर्वेमध्ये जनरली काय चाचपणी केली जाते आणि 3 सर्वे असे वेगवेगळे कुठल्या पद्धतीने होतात? विशेषतः मागे जे नगरसेवक होते त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी किती कामं केलं, कामाशिवाय त्यांचा जनसंपर्क कसा होता। विशेषतः कामापेक्षा जनसंपर्क हा जास्त कामाची गोष्ट असतो, कारण लहान सहान गोष्टीसाठी जर वार्डाचा नागरिक भटकला तो पक्षाच्या विरोधात आणि नगरसेवकाच्या विरोधात जाते। म्हणून हा सर्वे फक्त पक्षापर्यंत सीमित राहत नाही, त्या परिक्षेत्रातले जे जनसंघटना आहेत त्यांच्यासोबत भेटून आणि सॅम्पल केस काढून नागरिकांसोबत भेटून हा सर्वे तयार केला जातो। 3 सर्वे कुठल्या टप्प्यात? सर्वे जे पास होणार नाही त्यांना तिकीट मिळणार नाही? आजपर्यंतची परंपरा असेच राहिलेली आहे की सर्वे जे पास होणार नाही त्यांना तिकीट मिळणार नाही आणि या दृष्टीनेच भारतीय जनता पक्ष निर्णय घेतो। महायुतीमध्ये लढणार भाजप की सगळ्या जागांवर आता तयारी करतायत सध्या? आमची तयारी तर महायुतीची आहे, पण महायुती करत असताना जिसकी जितनी ताकद आहे, ज्याची जेवढी शक्ती आहे त्याप्रमाणे सीटाचं विभाजन झालं पाहिजे। पण प्रेसच्या माध्यमातून जे ऐकण्यात येत आहे, काही जागा मागितली अजित पवार मागितली। आपण विधानसभाच्या इलेक्शन झाला, विधानसभाच्या इलेक्शनमध्ये जिथे जिथे जो जिंकला होता किंवा जिथे जिथे जो सेकंड पोझिशनवर होता त्या ठिकाणी त्यांना आपण तिकीट दिली। त्याच आधारावर नागपूरलासुद्धा ज्या पक्षाचे जेवढे नगरसेवक निवडून आले त्याप्रमाणे महायुती झाली पाहिजे। 1-2 सीटची गोष्ट राहिली तर आपण समजू शकतो मोठा भाऊ म्हणून, पण अशा प्रकारे जर पद्धत असेल तर माननीय मुख्यमंत्रीजीने आपल्या वक्तव्यातनं स्पष्ट केलेलं आहे की महायुती आम्ही करणार, पण जिथे ज्याची जास्त ताकद आहे त्याला त्याप्रमाणे झुकता माप देता येईल आणि जिथे युती शक्य होणार नाही तिथे आम्ही मित्रवत लढा द्यायला तयार आहोत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।